मी केसकरवाडीवरून आले. नाव पल्लवी. मी हे कटिंग नेलं होतं एक पहिल्यांदा, माझ्या स्वतःसाठीच नेलं होतं. ते मला व्यवस्थित बसलं. त्याच्यानंतर मग मी पूर्ण सेट घेऊन गेले आणि ते मला रिझल्ट पण चांगला आला, वेळ पण वाचला आणि गिऱ्हाईक पण वाढलं माझं. त्याच्यामुळे मी नंतर आले आता नेण्यासाठी सगळं वाटलं. तुमचा प्रॉब्लेम काय होत होता आधी ब्लाऊज शिवताना? जास्त गळ्यात बसत नव्हतं किंवा शोल्डर उतरायचं असं होत होतं, पण आता एकदम व्यवस्थित बसते, काही अडचण येत फिटिंग नाही. वगैरे छान? फिटिंग वगैरे म्हणजे तक्रारच नाही कसली. डोळं झाकून ठेवायचं आणि शिवायचं, असं प्रत्येकाला माप घ्या वगैरे असं काय करायची झंझटच नाही राहत. न्यूजपेपरवर कटिंग हा, करण्यापेक्षा न्यूजपेपरवरच करायचं, परत अस्तर नंतर ब्लाऊज असं होतं. पण आता आता डायरेक्ट तसं डायरेक्ट कस्टमरच्या मापानं तुम्ही. हा, फक्त उंची कस्टमरचा काय रिझल्ट काय म्हणतात? कस्टमरचा मी पाठवेल तुम्हाला व्हिडिओ सुद्धा. एवढं छान आहे ना, कंप्लेंटच नाही कसलीच सुद्धा. असं फिटिंग छान हो, बसते सगळं एकदम कुठंच नाही असं शोल्डर. पहिलं कसं शोल्डर वगैरे थोडं इथं असं उतरायचं वगैरे, तसं काहीच होत नाही. पूर्ण सेट नेला हो, कटोरीचा? पूर्ण नेलाय. आणि प्रिन्सेसचे पण 2 घेऊन गेले पीस, ते पण व्यवस्थित बसलेत मी. आणि शिवणाऱ्यांना मी तर आवर्जून सांगेल की येऊन न्या इथून म्हणून सगळ्यांनाच. कोण असं सांगत नाही घेऊन जा, पण नाही, खरंच तर. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला कसं कळलं की पेपर कटिंग इथं नाही, भेटते? मी सहज मोबाईल बघत बघत असं आलो होतं त्याच्यावर, आपला व्हिडिओ तुम्हाला दिसला पाहिला होता हा YouTube युट्यूबवरती. आणि ते पाहिल्यानंतर मग फोन केला सरांना की कुठं आहे दुकान वगैरे. किती किलोमीटर पडते तुमचं ते गाव? आमच्या इथून 30 किलोमीटर आहे की. 30 किलोमीटरवरून फक्त हे नेण्यासाठी आलो होतो खास फक्त. तसं शॉप पण तुम्हाला समजलं ना हा, तेव्हा. त्याच्यामुळेच मोबाईलवरती म्हणजे युट्यूबवर बघूनच आम्ही इथं आलो. आणि सगळ्यांना पण सांगते की या इथं आवर्जून एकदा व्हिजिट द्या, बघा, त्याच्यानंतर घेऊन जावा. अगोदर नेलेलं आहे कटिंग मार्केटमधनं घेतले होते घेतलेले 2-3 वेगवेगळ्या कंपनीचे कंपन्यांचे. घेतलेले. पुस्तक पण एक नेलेलं. आणि त्याचं कटिंग आहे असं असं नव्हतं, ह्याच्यासारखी फिटिंग नव्हती त्याची. त्यांच्यासारखा हा, रिझल्ट वेगळा. वेगळा. ह्याचा रिझल्ट म्हणजे 100% रिझल्टच येतो ह्याचा. ते नेलं मी, त्याच्यापेक्षा रेट पण जास्त होता आणि त्याचं म्हणजे असं तक्रार यायचीच त्याची. कस्टमरची तक्रार येतच होती. माझी स्वतःच पण कुठं तर चुकायचं, पण हे नेऊन जसं शिवलं तसं 100% बसतं असं. यात कसं मार्जिन वगैरे सोडले त्यामुळे फायदा होतो तुम्हाला. काही होतं. चेंजेस फायदा करायचे तर नक्कीच होतो याच्यामध्ये. चेंजेस करायची काय गरज काहीच नाही. नाही, काय करायला लागत नाही, काय नाही. म्हणजे मार्केटमधल्या रेट जास्त असून पण तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, नाही. रिझल्ट याचं नाही रेट पण भेटला. हो, कमी आहेत आमच्याकडं. ह्याच्या डबल बहुतेक रिझल्ट असतील मी नेलेले कटिंगचे. बरं, हा, पण ह्याचं तुम्ही मला घेतलं रिझल्ट याच्या चांगला. डबल रेटने घेतलंय, हो, तरी पण ह्याचा रिझल्ट बसलं चांगला नाही आहे. ते. नाही, हे चांगलं बसले. हा, तेच. ठीक आहे, ओके, धन्यवाद. पहिलं तुम्ही कटिंग करायचं ना, मग कस्टमरच्या मापाने किती वेळ लागायचा तुम्हाला ती कटिंग अर्धा तास करताना? जातो ते कटिंग त्यांचं मेजरमेंट काढायला काढायला अर्धा पाऊण तास सहज जायचा. सहज जायचं. माप घ्यायचं, नंतर पेपर कट ठेवायचं, परत कट करायचं. आता त्याच्यात सोपं वाटतंय. आता काहीच नाही. आपलं ह्याच्यावरती पूर्ण आहे ना आपला सेट, 32 पासून 40 पर्यंतचा पूर्ण सेट आहे. 28 ते हा, 42. 28 पासून 42 पर्यंतचा. ते काय नाही कस्टमरच्या चेस्टनुसार तुम्ही लगेच घ्यायचं की लगेच. कटिंग? आणि काहीच नाही, आपलं पूर्ण मुंडा म्हणा, बाही, कटोरी सगळं काहीच नाही, प्रॉब्लेमच येत शिवायला नाही तेवढा त्याचा. तुम्हाला स्टिचिंगला 20 मिनिटं जात असते. हा, तेवढंच फक्त. म्हणजे ज्या तुमचा ब्लाऊजला वेळ आपल्याला 1.5-2 तास जायचे, तिथं अर्धा पाऊण तासातच कव्हर होते आता असं होतं. त्याच्यामुळे मला तरी रिझल्ट चांगला आलाय. मी सांगेल सगळ्यांना आवर्जून या, व्हिजिट द्या दुकानाला आणि नंतर बघा तुम्ही.